नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील येताळा जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवराज पाटील जारीकोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। शिवराज पाटील जारीकोटे हे स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण आणि खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात। ते गेल्या 20 ते 25 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत। त्यांची आई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून कार्यरत होत्या। त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची चांगलीच जाण आहे। ग्रामीण भागातील जनतेमध्ये त्यांच्या नावावर जोरदार चर्चा सुरू असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते काँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत। नमस्कार, मी शिवराज जारीकोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक प्रतिनिधी। मी येताळा जिल्हा परिषद गणामधून उमेदवारी मागत आहे। काँग्रेस पक्षाशी मी सलग 20 वर्षापासून एकनिष्ठ असल्यामुळे पक्षाने मला तिकीट द्यावे आणि जर पक्षाने मला तिकीट दिले तर मी या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचे प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये नेईल आणि व्यवस्थितरित्या मांडेल आणि ह्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। प्रतिनिधी माधव हणमंते, NTV न्यूज मराठी, नांदेड।